हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. कुठे आलो? काय माहिती. अनु छोटी छोटी चेअर आहे तुझ्यासाठी. उडव सगळ्यांच्या अंगावर. आता आम्ही मस्त केक कट केला. कसं वाटलं तुला? सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे अस्मीचा बर्थडे आणि म्हणूनच मी ब्लॉग करते. आता 12 वाजले. मी खाली पार्किंगमध्ये, कारण मम्मीन ते आले, तर त्यांना सोडायसाठी मी खाली आली होती. आणि आत्ता बघितलं तर 12 वाजले. सो आता मी इथेच त्याला विश करते, थोडा हळू, कारण लोक झोपलेले आहेत. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे. डॅडूला हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे कर. काय? सो आता आम्ही वरती जातो, कारण 12 वाजले, लोक झोपलेले, आमच्या आवाजात उठून जातील. चला वरती जाऊन भेटूया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आस्मी. हॅपी बर्थडे टू यू. मॅचिंगच असतात. मॅचिंग जावं. मॅचिंग. अशी मम्मी ते आले होते तेव्हा आम्ही केक कट केलाच आहे, पण आता छोटासा चीज केक, कारण त्याला आवडतो ना, म्हणून मी चीज केक आणला होता. अस्मी हे बघ मम्मीने काय आणलंय. कसं आहे? ओय कसं आहे? हे गाईज, गुड मॉर्निंग. आणि आजचा प्लॅन असा आहे की मी त्याला घेऊन चालले रिसॉर्टला. म्हणजे असं प्लॅन नव्हता की कुठे जाण्याचा, पण रिसॉर्टला गेलं की कसं थोडं शांत आणि एक क्वालिटी टाईम स्पेंड करता येतो. त्यामुळे मी ठरवलं की रिसॉर्टला जाऊया, पण त्याला त्याची अजिबात आयडिया नाही आहे की मी त्याला कुठे घेऊन चालली आहे. आणि मी फक्त त्याला इतकंच सांगितलं की तू रेडी हो आणि आपण जाऊया असं कुठेतरी मिसळ वगैरे खायला. तर तो बोलला ठीक आहे. आणि मी त्याला तर घेऊन चालली आहे. बॅगासुद्धा मी इतक्या गुपचूप नेऊन गाडीत ठेवलेलं आहे. त्याला अजिबात आयडिया नाही आहे त्या गोष्टीची, पण ठीक आहे, बघूया त्याला आवडतं की नाही. आवडेलच त्याला, कारण त्याला रिसॉर्टला जायला आणि पूल आणि क्रिकेट वगैरे त्याला खूप जास्त आवडतं. आज बर्थडे त्याचा आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त उत्सुकता माझी असते, कारण तो असं काहीच करत नाही त्याच्या बर्थडेला म्हणा, असं कोणत्याही इतर दिवशी तो स्वतःसाठी काहीच करत नाही. म्हणून म्हटलं आज आपण त्याच्यासाठी काहीतरी करावं, कारण की नेहमी तो माझ्यासाठी, बाबूसाठी, फॅमिलीसाठी काही ना काहीतरी करत असतो. आणि आज आम्ही ठरवलं की ठीक आहे यार, त्याच्यासाठी थोडंफार काहीतरी करूया. त्याला गिफ्ट वगैरे तर मी रात्रीच देऊन दिलेलं आहे. आता निघतो आम्ही, कारण 11लाच निघायचं होतं मला, पण आता 12 वाजले. ठीक आहे, काही हरकत नाही, जास्त लांब नाही जायचं आहे, तो इथेच आहे. सो चला आता भेटूया. मी तिथे गेले की तुम्हाला दाखवतेच लोकेशन वगैरे कसं आहे. मस्त एकदम, बघूया. बर्थडे बॉय. हँडसम. बर्थडे बॉय. आणि तू रे? तो पण बर्थडे बॉय. कुठे आलो? काय माहिती. कानाकोपऱ्यात. जंगलात आलं. जंगलात आहे. गेट बंद आहे. वाळवंटात आलं. छान आहे ना मिसळ, नवीन झाली. कसं वाटतंय? छान आहे, मस्त आहे. कुठं आलोय काय माहिती. सो फ्रेंड्स, आम्ही पोचलेलो आहे आणि आपण आलेलो आहोत रिसॉर्टला. आम्ही रिसॉर्ट आला आणि पोचलोय आम्ही इथे. आता त्याला सांगितलं, समजलं त्याला. आणि आता थोडं सदम्यात आहे. पण ठीक आहे. कसं आहे, आवडलं की नाही? अभि पूल. हा, पूल आहे. त्याला पूल आवडतो. हे बघ आपल्या दोघांसाठी ठेवली चेअर. मस्त आहे ना? पूल पण आहे. खूप छान आहे, खूप छान. कसला? ओ हो. फिश दाखव बरं त्यांना. अनु छोटी छोटी चेअर आहे तुझ्यासाठी. ओह किती क्यूट दिसतोय तू.
किती मस्त व्ह्यू ना हसमी. मॉर्निंगला तर खूप छान वाटेल. सो गाईज, दिस इज आवर रूम. आणि बेस्ट म्हणजे इथला व्ह्यू, इतका सुंदर व्ह्यू आहे ना. एवढी मोठी बाल्कनी. इथला बेस्ट पार्ट म्हणजे हा व्ह्यू. रिसॉर्ट बुक करण्याचं कारण हे होतं की आम्हा दोघांना क्वालिटी टाईम स्पेंड करता यावा, एकमेकांसोबत थोडं बोलतं, कारण कंटिन्यू त्याचे शूट चालू आहे आणि माझंही कंटिन्यू घरातलं काम, शूट आणि बाबूची त्याचं आवरणं वगैरे, त्याच्यामुळे आम्हा दोघांना वेळ भेटतच नाही. आम्ही खरं तर आमच्या ॲनिव्हर्सरीलाच हा प्लॅन करणार होतो, पण तेव्हा इम्पॉसिबल झालं कारण आम्ही दमणला गेलो तेव्हा, ते पण एकदम शॉर्ट नोटीसवर गेलो होतो. आणि आता म्हटलं चला आता आपण याच्या बड्डेला करूया. आता पूलमध्ये जाऊ, मस्त एन्जॉय करू. आम्ही आल्यापासून नाही आमच्या जवळ नाहीच आहे, तो तिकडेच आजीबाबाजवळ. तर ठीक आहे, आता जेवण करतो. मोठं आहे मस्त. हां, खरंच खूप मोठं आहे, व्ह्यू पण खूप छान आहे आणि रूम्स खूप क्लीन आहेत. खूप क्लीन रूम्स आहे आणि खूप मोठ्या मोठ्या रूम्स आहेत. 5 जणांची आहे, 10 जणांची पण आहे. आय थिंक 10 जणांची पण रूम आहे. अजून अर्धाच दिवस गेला आहे, पूर्ण दिवस जायचं बाकी आहे, अजून रात्र जायची बाकी आहे. काय करू काय नाही अजून डोक्यात आहे थोडेफार प्लॅन्स. चला ठीक आहे, तू पूलमध्ये जा, मी माझे काम करते. आता थोडं मी अरण्याजवळ जाते, कारण केव्हापासून तो माझ्याजवळ नाही आहे आणि मला त्याची खूप सवय झाली, त्याच्यामुळे मला अजिबात करमत नाही त्याच्याशिवाय. समोर असे डोंगर आहेत मस्त मोठे मोठे, भारी वाटतंय है ना. ताटाला सुद्धा वारली पेंटिंग आहे है ना. मस्त आता जेवायला बसलोय आम्ही. अरणाईचं जेवण झालंय, आता आम्ही जेवायला बसलोय. उडव सगळ्यांच्या अंगावर. पण पाणी खेळतोय. आता मी मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता आलोय आम्ही खाली डेकोरेशनसाठी. त्याला म्हटलं तू वरती थांब, अरण्याला सांभाळ, आणि आम्ही आलोय खाली. आता हा पूल आणि पूलच्या एक्झॅक्ट समोर ते जे दिसतंय तिथे आम्ही डेकोरेशन करणार आहे. जास्त काही नाही, छोटंसं आम्ही बलून्स वगैरे असं थोडंफार करणार आहे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट, इथला स्टाफ इतका छान, इतके चांगले लोक आहेत तिथले, म्हणजे प्रत्येक गोष्टीला मदत करतात. तुम्हाला हे पाहिजे का, तुम्हाला ते पाहिजे का, तुम्हाला हे देऊ का. सो चला आता डेकोरेशन करूया फास्ट, कारण तो खाली येऊन जाईल, मग काहीच होणार नाही. हे असं छोटंसं डेकोरेशन आम्ही केलं आहे. हे दिवे लावले की अजून मस्त वाटेल. जास्त काही लावता नाही आलं कारण खूप हवा इथे. बर्थडे तुझा आहे का माझा आहे? हा, एवढी भारी दिसते. तुझा काय माझा काय, ते खरंच खूप छान मस्त दिसते, छान दिसते, मस्त दिसते खरंच. अरे तो जुना ड्रेस तू जेव्हा घातला तेव्हा तो परत नवीन होऊन जातो, माहिती आहे ना तुला. सो अशी मी रेडी झाली आहे आणि हा मस्त ब्लॅक, त्याला ब्लॅक कलरच ऑलवेज हँडसम ना. अशी दाखवते ना तुला मस्त. सो आता त्याने डेकोरेशन पण बघितलं, पण खूप, मी तर म्हंटलो डेकोरेशनची काही गरज नव्हती, सकाळपासून एवढं चांगलं सगळं होतं, काय गरज आहे, केक कापला तरी चालला. हॅपी बर्थडे टू. आता आम्ही मस्त केक कट केला, कसं वाटलं तुला? आणि मस्त आता केक कट झाला, आता छान जेवण करतो, फोटोज काढतो. थँक्यू. गो बाई, डॅडूला खाऊ घालायचं काम चालू आहे का? थँक्यू. डॅडूला खाऊ घालतो, अरे बापडे. तुझ्यासाठी छोटी चेअर आणली. ती बाबूची जेव्हा आलोय ना तेव्हापासून तो याच्यावरच बसलेला होता. असंच आयुष्यात प्रगती करत राहा, खूप मोठा हो. हा, मग तू सोबत असल्यावर प्रगती होईलच ना भाई. सक्सेसफुल झाली मी, त्याला आवडलं आणि खरंच चांगलं वाटलं मला, कारण
मी मनापासून केलं आणि त्याला आवडलं आणि ते सुद्धा. मनापासून मला आवडलं, बस संपला बस, विषय, बाकी संपला काय विषय. पाहिजे. चलो अभी सुबह मिलते, बाय. बाय. The next day. हे गाईज, गुड मॉर्निंग. मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आता चहा केला आहे. चहा त्यांनी आणून दिला, पोहे आणि चहा ब्रेकफास्टला त्यांनी आणून दिला. आणि इतक्या सुंदर व्ह्यूमध्ये हा चहा पिण्याची मजा काहीतरी वेगळीच. पण ही व्यक्ती चहा पित नाही, कॉफी ऑलवेज. सो मी तर चहा पिते, मी चहा लवर आहे. सो मी चहा एन्जॉय करते. तू बॉल आहे सांग मम्माला. बॉल प्रेमी. सो फ्रेंड्स, आता आम्ही निघालोय घरी. आता रस प्यायला थांबलोय कारण खूप ऊन येते. ठीक आहे, चला. खूप मजा आली, एक दिवस जरी स्टेला होतं तरी खूप मजा आली. दोघांनी खूप आम्ही छान एन्जॉय केला. आमच्या अर्णईने पण खूप छान एन्जॉय केला आणि आता निघालोय घरी. ठीक आहे, चला. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.